आपल्या परिसरातील ताज्या अपडेट पाहिजेत ना, तर मग आजच ती 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस. साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास. प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास. उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज. साईराम इलेक्ट्रॉनिक्स, खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी. तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ. आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो. आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर. डॉक्टर केतन धनंजय मेळवणे. संपर्क 9890 42 52 40. 25 वर्षाची परंपरा. डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीला अखेर जोरदार सुरुवात झाली आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराचा पूर्व भागामधनं भव्य असा श्रीगणेशा झालाय. येत्या 23 तारखेला होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागलंय. तांदुळवाडी इथे विधिवत नारळ फोडून प्रचाराची सुरुवात करत कर्डिले समर्थकांनी विजयाचा नारा दिलाय. गावागावात कॉर्नर सभांचा धडाका सुरू आहे. मतदारांशी थेट संवाद साधला जातोय आणि प्रचाराला वेग देण्यात आलाय. शनिवारी सकाळी वाघाचा आखाडा इथून प्रचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर तांदुळवाडीमध्ये झालेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसलाय. यावेळी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. पहिल्याच दिवशी प्रचारानं घेतलेली आक्रमक सुरुवात पाहता राहुरीच्या राजकीय मैदानात आता खऱ्या अर्थानं विजयाच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली आहे असं स्पष्ट झालंय, असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय. अक्षदा आज आले, पण आमचं असं म्हणणं अक्षदा आज आमच्या गावात आमदार म्हणून चाललेत. कारण फक्त औपचारिकता बाकी त्यांची विजयाची. आणि जसं शिवाजी कर्डिले साहेबांचं मी ज्यावेळेस पहिल्यांदा भाषण ऐकलं होतं, जसं मला कळतं तसं त्यावेळेस ते निवडून आले ना, त्यावेळेस त्यांनी भाषण असं केलं आमच्या गावामध्ये की जे इलेक्शन असतं 1 महिनाभर 15 दिवस ते इलेक्शन असतं. फक्त एकदा इलेक्शन झाल्यानंतर मी हा पूर्ण तालुक्याचा आमदार आहे. मी कोणत्या एका पक्षाचा आमदार नाही, काँग्रेसचा नाही, नाही शिवसेना. मग ही जनता हा माझा पक्ष आहे आणि जनतेचं कुठलंही काम कोणत्याही पक्ष जरी माणूस गेला तर ते त्या माणसाचं काम करून द्यायचे. हे 6 महिन्यात हीच प्रतिजी आम्हाला अक्षयदादाच्या मार्फत आलेली आहे का कोणताही माणूस गेला तर ते त्या माणसाचं काम करून द्यायचं की हा कोणत्या पक्षाचा आहे, हा तू कोणत्या पक्षाचा, हा विचार होत नाही. तसं जर पाहिलं गेला तर कोण आरोप करायचा नाही. पण इतर ठिकाणी असं होतंय की काम करण्याच्या अगोदर आहे ना विचारलं जातं कोणत्या पक्षाचा आहे, किंवा गावात विचारलं जातं तू कोणत्या पक्षाचा आहे. मग गावातले काही लोक जे असतात विरोधातली ते सांगतात बघ ह्या पक्षाचा माणूस आहे, याचं काम करू नका. तसं अक्षयदादा असतील किंवा शिवाजीराव कर्डिले साहेब असतील, असे यांच्याकडे अनेक अशी माणसं येऊन गेले जे विरोधातली की त्यांची सुद्धा कामं शिवाजीराव कर्डिले साहेबांनी केले आहेत आणि तेच अक्षयदादा करू राहिले. ज्या पद्धतीने आमदार शिवाजीराव कर्डिले साहेबांनी आपल्या गावासाठी काम केलेलं आहे, त्याच पद्धतीने अक्षयदादा काम करतील असं वाटतं? हो, 100% अक्षयदादा काम करेल. कारण हे आम्ही 6 महिन्यात बघितलंय. आमची DP 200चा ट्रान्सफॉर्मर हात जळाला होता, तर खूप प्रयत्न करून ते मिळत नव्हतं. आम्ही वांबरे आमचे मित्र म्हणजे आपले कर्डिले साहेब जवळचे विनीची धसाळ असतील यांच्या मार्फत आम्ही त्यांना घेऊन कर्डिले साहेब अक्षयदादाला भेटलो होतो. तर अक्षयदादा त्यांनी सांगितलं का 200 ट्रान्सफॉर्मर खूप वाईट परिस्थिती आहे. तर अक्षयदादाने फोन करून सांगितलं की हा ट्रान्सफॉर्मर 2 दिवसात आम्हाला भेटला पाहिजे कारण खूप अवघड परिस्थिती म्हणून. तर आम्हाला 2 दिवसात परत ट्रान्सफॉर्मर आला होता. म्हणजे हे काम फोन लावलं का लगेच काम तिथपर्यंत करून. आता आपण आपल्या समोरच बघितलं, पंचनामे राहिले होते, एका शेतकऱ्याने सांगितली तक्रार, तर त्यांनी लगेच फोन करून तहसीलदारांना निवेदन फोनवर सूचना केली की जे राहिले आहे ते पंचनामे करून घ्या म्हणून. अक्षयदादांची विजयाची खात्री 100%, 1101%. 2024ला जी आपली विधानसभेची निवडणूक झाली होती त्यानंतर 1 वर्षाच्या आतच
आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आकस्मिक निधन झाले त्यानंतर ही पोटनिवडणूक होऊ घातली आहे. अक्षयदादांच्या आधी जे आपले कर्डिले साहेब होते त्यांचं अगदी तळागाळातलं आणि गोरगरिबांचं असं त्यासाठी असं काम होतं. त्याच कामाचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचं काम अक्षयदादा कर्डिले साहेब हे निश्चितच 100 नाही 1000% करण्याचा ते प्रयत्न करतील. आणि जी कामाची खुबी आणि जी धमक आहे ती अक्षयदादांमध्ये निश्चितच आहे. त्यामुळे आमच्या गावाला नव्हे तर पूर्ण मतदारसंघातील जनतेला, गोरगरिबांना जो पीडित आहे अशा लोकांना 100% अशी खात्री आहे की अक्षयदादांकडे कुठलंही काम घेऊन जा, ते निश्चितच 1000% काम होईल याची गॅरंटी या मतदारसंघातील लोकांना आहे. आपल्या गावातील मतदार 100% अक्षयदादांच्या पाठीमागे राहतील. 1001%. ही ग्वाही आम्ही पूर्ण आमच्या तांदवाडीतील गावातील सुज्ञ नागरिक, गोर गरीब, माता भगिनी यांच्या आणि युवक मित्र यांच्या जोरावर मी असं पूर्ण ग्वाही देतो की 1001% पूर्ण गावातील जे नागरिक आहेत ते अक्षयदादा कर्डिले यांच्या सोबत आहेत आणि भविष्यातही राहतील. मनोज साळवेसह महेश दाने, C24 तास, राहुरी.